मालेगाव महापालिकेमध्ये नमाज पठण करण्यात आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। मालेगाव महापालिकेमध्ये जाऊन हिंदुत्ववादी संघटनांनी हनुमान चालीसाचं पठण केलंय। महापालिकेत करण्यात आलेल्या नमाज पठणाला अशा प्रकारे हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालीसानं उत्तर देण्यात आले। मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्या कारणानं वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती, तेव्हा त्यांनी आणि तेथील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला आणि रमजानचा महिना असल्यानं सायंकाळची नमाजाची वेळ झाल्यानं त्यांनी त्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्यानं हा आता शहरात चर्चेचा विषय बनलेला असून त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। या देशामध्ये बरीच धर्माची लोक आहेत आणि आपला आपला सण आपल्या आपल्या हिशोबाने साजर करत असतात। काय श्रावण असलं तर आपले हिंदू कर्मचारी असतील ते आपले देवाची पूजा करतात, मुस्लिमांनी कुठे नमाज पडली असेल, हे मुद्दा नसला पाहिजे। आणि विशेष करून जे मूळ मुद्दे आहेत माळेगावचे असू द्या की मुंबईचे, त्याच्यावरती लक्ष जास्त दिला पाहिजे। आता बस झाला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम। मग आम्ही उद्या आमचा हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना। मग हिरव्या सापाने थोबाड उघडू नये मग तुम्ही केलं तर चालतं आणि आम्ही केल्यावर मग देखो ये हिंदू मुसलमान कर रहे। मग आता काय झालंय? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो या ठिकाणी लागला पाहिजे, इथे टिपू सुलतानचा फोटो लागतो। अशा मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठण करतात, प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काहीतरी क्रिया येते, त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया दिली तर आमचा दोष काय? आम्ही आतापर्यंत आलो का हनुमान चालीसा पठण करायला? आतापर्यंत कोण आलं? नमाज पठण करण्यासाठी तेच लोक आले। मग त्यांना प्रतिक्रिया देणं हे हिंदू समाजाचं काम आहे। आम्ही आज प्रतिक्रिया दिली, हनुमान चालीसाने दिली आहे। जर का यांच्यावर वेळीच आवर नाही घातला मालेगाव महानगरपालिकेने महाराष्ट्र सरकारने तर 100% पूर्ण मालेगाव महानगरपालिकेवर फवाऱ्याने आम्ही गोमूत्र उडवून मालेगाव महानगरपालिकेचं शुद्धीकरण सकल हिंदू समाज मालेगाव शहरात करेल।